तर गुड मॉर्निंग गाईज. आपण आता चाललो आहे मसाई पठारवरती. जी राईड ठरवली होती आज रेगेडियन्स वाल्यांनी, तर त्यासाठी आपण आता चाललो आहे. आणि आता आपण जॉकेट घालून जस्ट आता आपली बाईक काढणार आहे आणि आपण निघणार आहे. तर आपल्याला जे लोकेशन सांगितलं होतं त्या लोकेशनवरती आपण जस्ट पोहोचलेलो आहे. आणि तुम्ही बघू शकता हे एक फिटनेस जिम आहे. महाराष्ट्र काय इंडियामध्ये असा क्लब नसेल, फिटनेस क्लब. थँक्यू सो मच फॉर कमिंग हिअर. HPCL presents Regedian Monsoon Bike Trail powered by 97 Power 95 sorry. तुम्हाला आता मी दाखवतो की कोणकोणत्या प्रकारच्या गाड्या इथं आलेल्या आहेत. तर बुलेट बघू शकता, खूप साऱ्या बुलेट आहेत. समोर ॲक्टिवा आहे, स्प्लेंडर सुद्धा आलेले आहेत. त्यानंतर KTMs आहेत आणि जास्त बघायला गेलात तर बुलेटच तुम्हाला भेटतील इथं. अपाचीज आहेत, ॲडव्हेंचर बाईक्स आहेत. साईटला कवासाकी निंजा आहे, डूक आहे, हे बुलेट आहेत आणि FZ यामाहा. आणि याच्या बरोबर सगळ्याच्या पाठीमागे आपली ही बेनेली आहे आणि आपण बेनेली घेऊन जाणार आहे आज. तर ही आहे आपली बेनेली आणि आपण आता जाणार आहे. लेट्स गो. तर आपण आपली राईड स्टार्ट करत आहे. कितीतरी लोक इथं उभा राहिलेले आहेत. एक राईड ऑर्गनाईज करायला कितीतरी लोकांची मेहनत त्याच्या पाठीमागे असते. तर आपल्या समोरून गेला आहे मांजर. तरी पण आपली राईड आपण थांबवणार नाही. आपली राईड ही कंटिन्यू असणार आहे आणि तुम्हाला ही राईड पूर्ण बघायला पण मिळणार आहे. आता आपल्या समोरून गाड्या भरपूर गेलेल्या आहेत. आपण सगळ्यात लास्टली निघलोय कारण मला हे पाठीमागून सगळं शूट करायचं होतं की किती गाड्या पुढं आहेत, किती गाड्या पाठीमाग आहेत, हे करायचं होतं. ज्यावेळेस आपण रोडवरती लागेल त्यावेळेस आपल्याला सगळ्या गाड्या बघायला मिळणार आहेत. पाऊस सुद्धा बारीकसा पडत आहे तरी पण आपण जाणार आहे. सकाळचं वातावरण झालं आहे छान आणि आपला मूड झाला आहे फ्रेश. त्या फ्रेश मूडमध्येच आपण राईड करणार आहे. कंटिन्यू डोळे उघडे ठेवून. तुम्हाला हा व्हिडिओ कंटिन्यूच बघायला लागणार आहे कारण ह्याच्यापेक्षा वातावरण हे पन्हाळगड मसाई पठारवरती छान झालेलं असतं. ढग उतरलेला असतं आणि खूप बघण्यासारखं असतं. आणि फर्स्ट टाइम मी चाललो आहे इतक्या मॉर्निंग पावसाच्या वेळेस, ते पण मसाई पठारवरती. आणि तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, व्हिडिओ लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि सबस्क्राईब करायचा आहे. आणि तुमच्या भावाला खूप खूप साथ द्यायची आहे. तर आपल्या बेनेलीवरती पाठीमागे बसला आहे करण आणि तो सर्व गाड्या शूट घेणार आहे, आपला ब्लॉग बनवण्यासाठी हेल्प करणार आहे. आणि जो काही कॅमेऱ्याचा पॉईंट आहे, कोणता पॉईंट घ्यायचा आहे नाही तो डिसाईड करणार आहे. गाडी चालवणं माझं काम आहे, शूट करणं त्याचं काम आहे. दोघंही काम आम्ही प्रामाणिकपणे करत आहे. तुम्हालाही प्रामाणिकपणे आम्हाला लाईक आणि शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. आपण शूट करत आहे Insta360 X3 कॅमेऱ्यावरून, त्यामुळे त्याची क्वालिटी आणि क्लॅरिटी हे तुम्हाला नक्कीच कळणार आहे. करणला बघितलं आहे तुम्ही माझ्या पहिल्याच व्हिडिओमध्ये आणि इथून पुढे सुद्धा करण आपल्या व्हिडिओमध्ये दिसल असं मी होप ठेवतो. तर कॅमेरातून मी तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. नेचर बघू शकता की किती छान झालेला आहे आणि त्या नेचरमधून जी मॉर्निंगची राईड करण्याचा आनंद असतो तो वेगळाच असतो. आणि तर तुम्ही बघू शकता किती छान झालेला आहे, ढग उतरलेला आहे आणि पाऊस पण थांबलेला आहे. त्यामुळे आपल्याला हा पूर्ण शूट घ्यायचा आहे. कॅमेऱ्यामधले बेस्ट फीचर्स आपण ह्या व्हिडिओमध्ये यूज करणार आहे आणि ह्या व्हिडिओला आणखीन चांगलं बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. माझं सगळ्यांना एवढंच आव्हान आहे की सगळ्यांनी ज्यावेळेस बाईक चालवतात त्यावेळेस सेफ्टी गिअर्स आणि हेल्मेट यूज केलं पाहिजे. हा व्हिडिओ आमचा आहे, हा काय रेसिंग किंवा रेस नाही, तर हा फ्रीडम व्हिडिओ आहे. ह्याच्यामध्ये फक्त एक राईड आहे आमची आणि नॉर्मली स्पीडवरती आम्ही ते जाणार आहे आणि आमची राईड आहे ती कंप्लीट करणार आहे. आपण आता आहे वाघबीळमध्ये आणि जो समोर सरळ रोड दिसत आहे तो रोड जातो डायरेक्टली पन्हाळावरती. आणि पन्हाळावरती गेल्यानंतर स्ट्रेट रोड जातो, हा पन्हाळावर जातो आणि पन्हाळ्याच्या खालूनच
राईटला जो रोड जातो तो मसाई पठारावरती जातो आणि हा सर्व मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय करा. हा रोड आता आपण कुठेही सोडायचा नाही, स्ट्रेटच जायचं आहे. जे बाकीचे रायडर चाललेले आहेत त्याच्यासोबतच जायचं आहे. आणि तुम्हाला मी अगोदरच सांगितलं होतं, तर ही काय रेस नाही, तर एक हे मान्सून राईड आहे आणि सगळ्यांना फॉलो करतच आपण जाणार आहे आणि ह्या नेचरचा आनंद घेणार आहे. आणि तुम्ही सुद्धा ह्या नेचरचा आनंद घरात बसून सुद्धा घेऊ शकता. त्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे. कारण भरपूर लोकांना रविवारचा देखील वेळ भेटत नाही, सुट्टी भेटत नाही. रविवारी देखील काही ठिकाणी काम चालू असतं. माझ्या कामाचं बघायचं म्हटलं तर मला सोमवार ते शनिवार कंटिन्यूस ड्युटी असते. रविवारचा एकच दिवस भेटतो आणि तो दिवस मी राईड करून किंवा घरचे कामं करून तो दिवस घालवत असतो. तर हा व्हिडिओ मी बनवून स्वतःसुद्धा आनंदात राहणार आहे. आणि जी लोक येऊ शकली नाही, ज्यांना राईडला जायचं आहे पण ते जाऊ शकली नाहीत, अशांना हा व्हिडिओ दाखवून त्यांना देखील आनंदित ठेवणार आहे. माझ्या लाईफमध्ये मला हॅपीनेस भरपूर आवडतं. मला देखील आनंदात राहायला आवडतं आणि दुसऱ्याला देखील आनंदात ठेवायला आवडतं. मी भरपूर राईड्सला जायचो, पण त्यावेळेस मी शूट करत नव्हतो. मी भरपूर ठिकाणी जायचो, भरपूर लोकांना मिळायचो, भेटायचो. त्यांच्या काही गोष्टी असेल त्या मी समजून घ्यायचो, पण मी ते कधी रेकॉर्ड केलं नाही. आणि त्यानंतर मी ठरवलं की आपण जे काय फिरतो जातो ते आपण इतरांना देखील हे शेअर करायचं आहे आणि त्यांना आनंदात ठेवायचं आहे. आणि त्यानंतर मी ठरवलं की आपण सुद्धा यूट्यूबच्या माध्यमातून हॅपीनेसला पसरवायचं आहे आणि सर्वांना हॅप्पी ठेवायचं आहे. तर माझ्या घरातली मला म्हणायचे, ज्यावेळेस तू लहान होतास त्यावेळेस तू खायला काहीच मागत नव्हतास. तू मागायचास छोटे कार, छोटे बाईक्स, जे खेळणीतले असतात ते मागत होतो. आणि त्या बाईक्समध्ये आणि कारमध्ये मी भरपूर खुश होतो. आणि ज्यावेळेस मी 10वीला सुद्धा जात होतो त्यावेळेस देखील माझ्या साईकमध्ये एक हॉट व्हीलच्या कार्स असायच्या. का शौकीन होतो मी बाईकचा. आणि आज माझ्याकडे माझी स्वतःची खरी बाईक आहे. तर तिचा जो आनंद माझ्याकडे आहे तो मी शब्दात तुम्हाला सांगू शकत नाही, इतका आनंद आहे. जे मला गोष्ट पाहिजे होती, जी माझी ड्रीम बाईक्स होती, ती मी घेतली आणि घेत चालू. आता माझ्याकडे 4 ते 5 बाईक्स झालेल्या आहेत. आणि इथून पुढं देखील मी जे बाईक्स माझं स्वप्न आहे ते पूर्ण करणार आणि जे माझे आवडते जे बाईक्स आहेत, ड्रीम आहे माझं, ते मी कम्प्लीट करणार. आपण जिथून चाललोय तिथून लागलेलं आहे छोटंसं गाव आणि तिथून मी दाखवणार आहे पब्लिक रिॲक्शन लोकांचे. इतक्या सारे बाईक्स येत आहेत आणि त्या बाईक्सला बघणारे लोक त्यांचं रिॲक्शन ते मी ह्या तुम्हाला व्हिडिओतून दाखवणार आहे. तर तुम्ही ते बघून घ्या.
आपली जी राईड होणार होती आणि ज्या राईडचं ब्रेकफास्ट होतं हे अचला रिसॉर्टमध्ये होतं. आणि अचला रिसॉर्टला हा आपला सेकंड टाईम आहे आणि सेकंड टाईममध्ये आपण पुन्हा अचलामध्ये येणार आहे ब्रेकफास्टसाठी. तिथला ब्रेकफास्ट खूप छान असतो, बोले तो लाजवाब. तर आपण ह्या झाडीतून ह्या जंगलातून जाणार आहे मसाई पठारवरती आणि मसाई पठारवरती जाऊन आपण फोटोशूट करणार. आणि जे आपलं टार्गेट ठरलं होतं मसाई पठारवरती जाऊन तिथे जे काय जाऊन फोटोशूट वगैरे करून आम्ही रिटर्न येऊन आम्ही अचला रिसॉर्टला ब्रेकफास्ट करणार आणि तिथून मग आम्ही आपापल्या घरी जाणार आहे. हा आमचा लास्ट स्टॉप असणार आहे. पावसाने घेतली होती सुट्टी, त्यामुळे आपल्याला व्हिडिओ शूट करण्यासाठी भेटला आहे. जर पाऊस असता तर आपल्याला व्हिडिओ शूट करता आला नसता, इतकं नेचर दाखवता आलं नसतं. खूप छान वाटतं ह्या ठिकाणी यायला, अशा ठिकाणी भेट द्यायला खूपच छान वाटतं. हे छोटे छोटे रोड्स असतात, त्या छोट्या छोट्या रोड्समधून बाईक्स जात असतात आणि जर आजूबाजूला बघितलं तर हिरवगार जंगल आणि डोंगर खूप छान वाटतं अशा ठिकाणी यायला. आणि आपला मूड हा एकदम फ्रेश होऊन जातो अशा ठिकाणी आल्यानंतर. तर आपण प्रयत्न करणार आहे आपले नेक्स्ट जर्नी ही अशाच घनदाट झाडीमध्ये जंगलामध्ये जाण्याचा प्रयत्न करणार आहे, जर तिथे वाघ नसला तर. मी 2 दिवसापूर्वी असा विचार केला होता की आपण जर राईडला जाणार आहे तर पाऊस पडला तर आपलं शूट होणार नाही, व्हिडिओ शूट होणार नाही, फोटोसुद्धा काढता येणार नाही, असं एक विचार केला होता. पण आज पन्हाळ्यासारख्या ठिकाणी पाऊस नाही आणि जे नेचर आहे ओरिजिनल ते फील करण्याचा अनुभव आम्हाला मिळाला. खूप छान वाटतं. जेवढे बायकर्स आहेत खूप सर्वजण मजेत आहेत, बघू शकता सर्वजण आनंदात मजेत आहेत आणि त्याच उत्साहाने रायडिंगसाठी येत आहेत. खूप छान वाटलं. आणखीन मी फर्स्ट टाईम बघितलं हे की इतके बायकर्स ह्या रॅलीमध्ये आलेले आहेत की मला इतकं वाटलं नव्हतं की इतकी लोक असतील. खूप सारे लोक होते आणि लेडीज पण होत्या, स्कूटीज पण आल्या होत्या. खूप छान वाटली रायडिंग. येथील जी लोकल पब्लिक आहे ते खूप माझ्यावरती ओरडत असतील, कारण ह्या पूर्ण रस्त्यावरती माझ्या बाईकचा इतका आवाज येत होता की मी काय हेल्मेट घातलं होतं त्यामुळे मला जास्त आवाज येत नाही, पण जो साईडला जे घरं आहेत त्यांना भरपूर त्रास झाला असेल. तर ही बाईक सांगायचं म्हटलं तर ही बाईकचा आवाजच खूप लाऊड असतो. याला 2 सिलेंडर येतात त्यामुळे आवाज भरपूर असतो. आणि बेनेली आहे, बेनेली तर नावाला साऊंडसाठीच फेमस आहे आणि साऊंड बेनेलीचा खूप छान असतो. मला सगळ्यात जास्त साऊंड आवडतो तर बेनेलीचा आवडतो. तर यूट्यूब फॅमिली आपण फायनली आलो आहे मसाई पठारवरती आणि आपण आता इथे एक गाडी पार्क करणार आहे आणि पार्क करून काय ॲक्टिव्हिटीज जर ठरल्या असतील तर त्या ॲक्टिव्हिटीज करणार आहे. नाहीतर आपण पूर्ण फिरून मसाई पठारचा आनंद घेणार. रिटर्न अचला रिसॉर्टला जाणार आहे, कारण खूप जोराची लागली आहे. सकाळी उपाशी मी आलेलो आहे राईडसाठी, कारण मी खूप लेट झालेलं आणि मला असं वाटत की सगळी गेल्यानंतर मी यायला नाही पाहिजे, पण मी अगोदर गेलो पाहिजे. तरी पण मी लेटच होतो. इथं जे रायडर्स आले होते ही काय फर्स्ट टाईमच आलेले अशी नव्हती. काही लोक असे होते की ही मसाई पठार फिरून गेलेले होते किंवा ही हर्ड टाईम मसाई पठारावरती येणार होते. तर आमच्यातलेच काय रायडर्स होते की त्यांनी मसाई पठारावरती फर्स्ट टाईम होतं आणि त्यासाठी ते खूप खुश होते की अशा ठिकाणी आलो. आणि ते बोलतसुद्धा होते की खूप छान वाटलं, खूप छान नेचर होतं, ह्या ठिकाणी आलो खूप छान वाटलं. आणि आम्ही आता फिरून तुम्हाला पूर्ण नेचर दाखवणार आहे. थोडासा पाऊस पडत आहे, पण थोड्या पावसाने काहीच फरक पडणार नाही. तर आपण फायनली आज पोहोचलेलो आहे मसाई पठारवरती. तर बघू शकता नेचर किती शांत आहे.
त्या साईडला आहे आणि आपण या साईडला फोटोशूटसाठी आलोय. फोटो काढणार आहे. लवकरच पाठवतो. आपण चाललो आहेत आपली बेनेली बाईक घेण्यासाठी, कारण आपण थोडंसं जाणार आहे पुढं आणि पुढचा नजारा जो काय आहे बघून आपण रिटर्न येणार आहे.